नमस्कार मित्रांनो, तर या व्हिडिओमध्ये आपण आज बघूया इनपुट टाइप ईमेल, कलर आणि इमेज. तर इनपुट टाइप कलरमध्ये काय होतं, की हा कलर पिकर नावाचा एलिमेंट क्रिएट करतो, जेणेकरून आपण तिथून वेगवेगळे कलर आपण पिक करू शकतो. म्हणजे वेगवेगळे कलर आपण जे आहे ते आपल्याला जे कलर पाहिजे ते आपण तिथून घेऊ शकतो. त्याच्यानंतर आहे इनपुट टाइप ईमेल. हा एक इनपुट फील्ड तयार करतो ईमेल ॲड्रेससाठी आणि याला बाय डिफॉल्ट ईमेलचं जे व्हॅलिडेशन आहे ते सुद्धा याला जर आपण ईमेल टाकताना दिला नाही, तर हे तिथे आपल्याला व्हॅलिडेशन देतं की हा इनकरेक्ट ईमेल आहे. त्याच्यानंतर आहे इनपुट टाइप इमेज. तर हे जे इनपुट टाइप इमेज आहे हे इमेज बटन सारखं बिहेव करतं, पण असतं हे इमेज एलिमेंट नाही, इमेज बटन सारखं दिसतं आणि याने सुद्धा आपण फॉर्म हा सबमिट करू शकतो. हे याचं HTML आहे खाली दिलेलं, इनपुट टाइप ईमेल, इनपुट टाइप इमेज आणि इनपुट टाइप कलर. तर याच्यानुसार ते एलिमेंट रेंडर होतात. तर चला तर वळूया आपल्या व्हिज्युअल स्टुडिओ कोडकडे. मित्रांनो, साधे सिंपल आहेत. इनपुट टाइप कलर दिलेला आहे, ईमेल दिलेला आहे, इमेज आणि इमेजला आपल्याला सोर्स द्यावं लागतं, विड्थ आणि हाईट. आणि इथे अल्टरनेट जे टेक्स्ट आहे ते आपण काही देऊ शकतो आपल्या गरजेनुसार. तर हा फॉर्म आहे, इथे ही ऍक्शन आहे iframe.html. जेव्हा आपण या बटनला क्लिक करू किंवा या इनपुट टाइप इमेजला क्लिक करू तेव्हा हा फॉर्म सबमिट होतो. तर हे बिहेवियर आहे मित्रांनो. तर नॉर्मल जे इमेज टॅग आहे त्याने त्याने फॉर्म सबमिट होत नाही. आता मी याला एक नॉर्मल इमेज टॅग घेतो इथे, सेम हाईट आणि विड्थचं. बरोबर मित्रांनो. तर आपण इथे एक नॉर्मल इमेज घेतली आणि एक इनपुट टाइप इमेज असं घेतलेलं आहे. तर तुम्हाला डिफरन्स लगेच कळून जाईल. तर याला ब्राउझरमध्ये रिफ्रेश करूया आपण. तुम्ही बघू शकता कलर पिकर इथे आलेला आहे. याला जेव्हा आपण क्लिक करू तेव्हा हे मधातला एक ॲरो आहे, या सर्कल आहे, या सर्कलने आपण आपल्या आवडीचा कोणताही कलर आपण इथे सिलेक्ट करू शकतो आणि त्याची RGB व्हॅल्यू जी आहे ती इथे दिसते आपल्याला. आणि आपल्याला त्याचा जर हेक्स कोड जर पाहिजे असेल तर हेक्स व्हॅल्यू सुद्धा आपण इथून घेऊ शकतो. ही जी हेक्स व्हॅल्यू आहे त्याची. ठीक आहे. तर हेक्स व्हॅल्यूने सुद्धा CSS अप्लाय होते त्या पर्टिक्युलर कलरची किंवा त्या नावाने सुद्धा, RGB ने सुद्धा. ठीक आहे मित्रांनो. आणि त्याच्यानंतर हा जो पर्टिक्युलर कलर आहे हा लाईट वगैरे, आता इथून आपण सगळे ऍडजस्टमेंट करू शकतो. आपल्याला कलर कोणता पाहिजे, कोणता नाही. हे RGB ची स्क्रिप्ट आहे, तर इथून आपण खूप सारे कलर कॉम्बिनेशन इथून आपल्याला मिळू शकतात. त्याची व्हॅल्यू सुद्धा आहे आणि त्याचा हेक्स कोड सुद्धा आपल्याला इथून मिळतो, जेणेकरून आपण CSSच्या बॅकग्राऊंड कलर म्हणून आपण तिथे देऊ शकतो. आणि इनपुट टाइप ईमेल आहे मित्रांनो हा. तर आता मी जर ईमेल टाकला learnlib.com, आता मी इथे @@ दिलेलं नाहीये. तर मी जेव्हा या बटनला क्लिक करू, आता हे इनपुट टाइप इमेज आहे, तर हा सबमिट सारखं वर्क करतो. तर जेव्हा मी याला क्लिक करतो तर फॉर्म सबमिट सबमिट होतो आणि इथे आपल्याला एक व्हॅलिडेशन एरर दिसतं की इथे इथे सिम्बॉल जे आहे ते मिसिंग आहे. तर इथं करतो मी. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ते डॉट जे आहे ते रॉंग पोझिशनला यूज केलेलं आहे, कारण की आपल्याला इथे आधी आपल्याला डोमेन द्यावं लागतं. तर डोमेन काय आहे, तर समजा मी फॉर एक्झाम्पल जीमेल दिलं. जीमेल दिल्यानंतर तो एरर सुद्धा निघून गेला आणि हा फॉर्म जो आहे तो सबमिट प्रॉपरली झाला. बघू शकता तुम्ही. आणि त्याच्यानंतर हे जे इमेज आहे, तर हे इमेज याने आपण फॉर्म सबमिट करू शकत नाही. हा मेजर डिफरन्स आहे मित्रांनो. इथे तुम्ही कर्सर सुद्धा बघू शकता. इथे कर्सर जे आहे आता याने आपण फॉर्म सबमिट करू शकतो, म्हणून इथे हे ॲज अ बटन वर्क होतंय. इनपुट टाइप इमेज. तर आपण याच्यावर जर होवर केलं, समजा आपण याच्यावर माऊस नेला, तर हे सिम्बॉल इथं कर्सर हे चेंज होतं. इथे नाही होणार. ठीक आहे. तर हाच डिफरन्स आहे मित्रांनो. हे तिन्ही एलिमेंट तुम्हाला समजले असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर करा. कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या अडीअडचणी तुम्ही सांगू शकता. काही डाऊट्स असेल तर तुम्ही सांगू शकता. तिथे मी नक्कीच उत्तर देईल. मित्रांनो, लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.